नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे। तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 213 आमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय वचन। पुण्यरत्न प्रवक्ष्यामि तेवस्य चरितमहत श्रुतुमात्रेण येनवे सर्व पापेय प्रमुच्यते। मुनीश्वर श्री मार्कंडेय दिले, मी तुम्हाला भगवान श्री शंकराचे महान चरित कथन करीन, जे केवळ ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। भगवान श्री शंकर बालकाच्या रूपात खेडेगावातील लहान मुलांच्या बरोबर आवळ्यांनी खेळत होते। हे पांडव, ग्रामीण मुलांनी आधी जे आवळे फेकले ते भगवान श्री शंकराने तक्षणी झेलून विविध दिशांना फेकले। ती मुले वेगवेगळ्या दिशांना जाऊन परतेपर्यंत त्या आवळ्यांना त्यांनी परमेश्वराच्या रूपात सिद्ध झालेले पाहिले। परमबुद्धिमान देवादिदेवांच्या तिसऱ्या पर्यावर्तात जे कर्म तिथे झाले त्या रूपात त्या क्षेत्री निर्माण झालेले उत्तम स्थान आमलेश्वर आहे। त्याच्या केवळ पूजनाने मनुष्यास परमपद प्राप्त होते। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 213वा अध्याय पूर्ण झाला। रामकृष्णारी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे।